हा बघ आता पोग्यातून, पोगा म्हणजे माहीत आहे का तुम्हाला? पोगा म्हणते त्याला, पोग्यातून बाहेर निघितला. पोगा असलेला तुम्हाला दाखवू काय? कुठं आता पोगा असलेला भेटतंय का पोगा? हा बघ, थोड्या पोग्यातून थोडा आला बाहेर पोग्यामधून. आणि अजून इथं आहे बघ, हे पण थोडं आलंय, पण बाकीचे सगळे बाहेर आहेत पोग्यातून. म्हणजे 99% बाहेर आले ते पोग्यातून. आणि हा पांढरा वरचा आहे बघ. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आत्ता वाजले ते सकाळचे 9 आणि मी इथं जेवण करायला बघा. कोशिंबीर चपाती आणि शेंगाची आमटी. मग चला मस्तपैकी जेवण करूया. मग तुम्हाला भेटतो जेवण झाल्यानंतर. Crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. Let the breeze tell us where to go. Every step गाईज इथं आत्ता फळीकडे झाडून काढलो, म्हणजे कसं बसं फक्त वरचं पाला गोळा करून तिथं टाकलो बघा. आज रात्री शेकायला, म्हणजे उगं टाइमपास पण नाही, काय समजत. आणि हे तर मी तिथं पाठवून ठेवलो आणि परत तिकडं. आणि त्या तिथं आहे, तिथे गुत्ता काय कवीला. आणि 1 जानेवारीपासून म्हणजे 1 जानेवारीपासून सगळीकडे थोडं ढगाळ आहे मित्रांनो. सूर्य पण नाही इकडं. ढगाळ असल्यावर हे बघ, हे कणस फुगते, ते त्याच्या आतलं म्हणजे कणीस फुगते बा. किती असं एकदम मस्त शिवाय भरलाय ना कणसाने. हा बघ आता पोग्यातून, पोगा म्हणजे माहीत आहे का तुम्हाला? पोगा म्हणते त्याला, पोग्यातून बाहेर निघितला. पोगा असलेला तुम्हाला दाखवू काय? कुठं आता पोगा असलेला भेटतंय का पोगा? हा बघ, थोड्या पोग्यातून थोडा आला बाहेर पोग्यामधून. आणि अजून इथं आहे बघ, हे पण थोडं आलंय, पण बाकीचे सगळे बाहेर आहेत पोग्यातून. म्हणजे 99% बाहेर आले ते पोग्यातून. आणि हा पांढरा वरचा आहे बघ. woke up late, missed the morning glaze. आणि हा प्लॉट आमचा नाही मित्रांनो, आमच्या शेताबाजूचा आहे. तुम्हाला वाटलं ह्या वर्षी यांनी पण जरी घातली ती, असं नाही. इकडं लहान आहे आणि इकडं मोठं आहे, आणि मध्ये लहान आहे आणि पलीकडं मोठं आहे. ह्याचं कारण काय तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. काय आता दुधाची किटली घेऊन दूध घालायला चालू आहे. आज थोडा उशीर झाला आणि गाडी मी तिथं म्हणजे आपल्या शेताच्या खाली लावलं रस्त्याला. आणि हे बघ किटली, आणि मी चाललोय. चला मग, आज थोडा अंदाज झाला. But the sunlight hits in so many ways. गायच्या आता घरी चाललोय. आणि इथं बघ, एक सुपरचं पोतं घेऊन चाललोय. दुपारी मी ब्लॉग बनवला नाही, मग त्यावेळेत काय किलो म्हणजे तुम्हाला सांगतो. काय किलो म्हणजे 1 युरियाचं पोतं आणि एक सुपरचं पोतं आणलो दुकानात जाऊन, कारण ते आणण्यातच माझं वय गेलं. थांबा, हे एवढं अडकतं इकडं. चला मग तुम्हाला सांगतो काय 1 युरियाचं आणि 1 सुपरचं पोतं टाकलो इथं ह्या कोपऱ्यात. आता कॅमेरा क्लिअर दिसायला ना, कॅमेरा पुसून घेतलो. आणि आपलं वरचं निम्म शेत भिजवणं झालं आहे. आणि आता हा खालचा प्लॉट राहिला, म्हणजे खालचा भाग राहिला आहे पाणी भिजवणं. उद्या जसं आपण लागण असं थोडं करत गेलो ना, तसं थोडं खात मारत पाणी म्हणजे शेत भिजवायचं आहे. मग तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असाल, वरचा आपण भिजवलो. आणि आज 2 तारीख आहे, 2 जानेवारी 2025. मग उद्या 3 तारखेला आपण भिजवणार आहे.
मग दुपारी हा सगळं काम केला मी. हे पोते मी त्या कॅनल एकांचं घर होतं तिथं ठेवून आलेलो. कारण त्या दुसऱ्या गाडीचा हा मागचा टायर असतो तो फुटलेला, जसं वाल पूर्णपणे बाहेर निघितलेला आहे. मग त्यामुळं ब्लॉग बनवणं झालं नाही. मग आता चला आता निवांत घरी जाऊन मस्तपैकी जेवण वगैरे करूया आणि झोपी जाऊया. आज काही तेवढी थंड नाही, कारण 1 जानेवारीपासून तर सगळं ढगाढगा वातावरण आहे. आणि आपले चंदामामा पण बघा आता काय पण थंड नाही बघा, व थोडं गार हवा सुटले फक्त एवढंच. every step